विश्रांतीनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आणि आता एक महत्त्वाची बातमी बघूयात। पालघरमध्ये अर्धवट रस्त्यामुळे एक स्विफ्ट कार तब्बल 20 ते 25 फूट हवेमध्ये उडली होती। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचं काँक्रिटीकरण करणाऱ्या ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणाचा फटका हा वाहन चालकांना बसतोय। महामार्गावरती तलासरीच्या बस डेपो समोर अपूर्ण अवस्थेत असलेल्या काँक्रिटीकरण आणि सूचना फलकांच्या अभावामुळे एक अपघात होता राहिला। ही कार तब्बल 20 ते 25 फूट हवेत उडली आणि यानंतर महामार्गावरती पुन्हा आदळली। सुदैवाने या चालकाने कारवरचं आपलं नियंत्रण कायम ठेवल्यामुळे मोठा अपघात टळला। मात्र अशाच घटना वारंवार घडत असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप स्थानिकांसोबतच वाहन चालकांकडून सुद्धा केला जातोय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी या महामार्गावर 620 कोटी रुपयांपेक्षाही जास्त निधी खर्च करण्यात आला आणि सध्या हा महामार्ग जो आहे तो मात्र अजूनही मृत्यूचा सापळा बनतोय। दिवसेंदिवस या महामार्गावर अपघातांची मालिका जी आहे ती सुरूच आहे। आपण बघू शकतो की मी सध्या तलासरी येथे आहे। याच ठिकाणी गुजरातहून मुंबईकडे जाणारी जी स्विफ्ट कार होती, ही भरधाव स्विफ्ट कार या काँक्रिटीकरणाच्या कामाला धडकली आणि ती जवळपास 20 ते 25 फुटांवर जाऊन पुन्हा एकदा महामार्गावरच आदळली। सुदैवाने या चालकाने या कारवरील नियंत्रण जे आहे ते कायम ठेवल्याने मोठा अपघात टळला। मात्र असेच प्रकार जे आहेत ते अनेक ठिकाणी घडतायत। या जवळपास गुजरात सीमेवरील अच्छार ते मुंबईच्या सीमेवरील असलेल्या दहिसर पर्यंत 120 किलोमीटर पेक्षाही जास्त महामार्गाचं काम काँक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय। मात्र प्रशासनाचा ढिसाळ कारभार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला हे काँक्रिटीकरण करण्यात आलंय तर दुसरी बाजू जी आहे ती तशीच सोडून देण्यात आली आणि त्याच्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे। अचानक कुठेतरी हे काँक्रिटीकरण सुरू करण्यात आलंय आणि त्याच्यामुळे सूचना फलक असतील किंवा मग जे या वाहन चालकांना सूचना देणारे फलक आहेत ते कुठेही नाही आहेत आणि त्याच्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे। एकंदरीत पाहिलं तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे ते या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जो आहे तो स्थानिक नागरिक असतील किंवा मग वाहन चालक असतील यांच्याकडून करण्यात येतोय। पालघर जिल्ह्याच्या हद्दीत आज देखील मोठ्या प्रमाणावर हे काम जे आहे ते अपूर्ण अवस्थेत पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील हे यावर वारंवार आवाज उठवतायत। मात्र कुठेतरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आहे ते या ठेकेदाराला पाठीशी का घालतंय असा सवाल जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांसह आता वाहन चालकांकडून देखील उपस्थित केला जातोय। न्यूज 18 लोकमतसाठी राहुल बरोबर पाटील, कारला पालघर।